झालेल्या मॅच मधील सामनावीराचा मानकरी तो खेळाडू ठरतोय ज्याने धावा बनवल्या, 2 चौकार, त्याच वेळेला त्याच्या बॅटमधून धावा आल्या. धावा जरूर गोलंदाजी करत असताना त्याने खर्च केल्या, परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर धावा सुद्धा येणं गरजेचं होतं आणि अशा वेळी त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि हायेस्ट पॉइंट आपण जर पाहिलं तर त्याने आतापर्यंत दिलेत या मॅच मध्ये. त्यामुळे तर यतीनला आपण सामनावीराचा पुरस्कार इथे देणार आहोत. आणि या मॅच कडे आपण बोलतोय जिथे एका बाजूला सरपंच शैला रवींद्र पाटील पुरस्कृत आरोही 11 अशुर येतात, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ तो म्हणजेच वाघेश्वर अशिवरे. या दोन संघांमध्ये ही सुद्धा अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे इथून जो जिंकेल तो सरळ सुपर 6 मध्ये त्या दरवाजामधून आतमध्ये जाईल. परंतु आता कोणता संघ आहे हे सुद्धा येणारा वेळ ठरवेल आणि त्यामुळे विनंती करेल टायमिंग जास्तच घ्यायचं नाहीये, कारण वेळेमध्ये मॅच कंप्लीट करायची आपल्याला. दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना आहे, दोन्ही संघांना ती गरज आहे. आपण पंचांचा एक पंचा निलेश दा निलेश दा निलेश दा आपल्याला विनंती, एक पंचांचा सन्मान आपण करूया. सन्माननीय अक्षय जाधव यांचा आपण यथोचित मानसन्मान करणार आहोत. कॅमेराच्या इथे कोणीतरी बसलेला आहे, त्यांना विनंती आपण तिथे बसू नका. कॅमेराच्या इथे कोणतरी बसले, त्यांना विनंती आपण तिथे बसू नका. आपल्याला ती सूचना आहे. त्यामुळे डॉक्टर निश्चितच याच दरम्यान आजच्या दिवसामध्ये पंचांच्या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली असे पेण येथील आशिषजी जाधव, अक्षयजी जाधव साहेब इथे आजच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला उपलब्ध झाले किंवा त्यांच्या माध्यमातून सेवा आम्हाला मिळाली. मी धनंजयजी मोकल काका यांना विनंती करतो की आपण सरांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरून करावा. आपण अक्षय सरांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये करतोय, ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका इथे मात्र निभावण्यात आली. मॅन फ्रॉम फणस डोंगरी पेण इथले पंच, त्यांचा यथोचित मानसन्मान आपण हशिवरे प्रीमियर लीग आम्ही हशिवरे चषक या स्पर्धेमध्ये करतोय. या वेळचा बॉल आडव्या बॅटने मारलाय, कनेक्शन तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू हवेत आहे, कॅच ड्रॉप झाली आणि जोपर्यंत आता फिल्डर पुन्हा एकदा बॉल कलेक्ट करेल तदवरती इथे 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्नचिन्ह सुद्धा, कारण समोर मनीष मोक्कलचा संघ आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर धावा बनवणं गरजेचं आहे. अगदी काकाला सपोर्ट करण्यासाठी पुतण्या सुद्धा इथे आमच्या समालोचन बॉक्स मध्ये उपस्थित आहे. शिवबा हशिवरे संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या केवळ डाकी आणि तोच मेन आहे. कोटी कोटी मॅच कडे वळूया. मनीष मोकल पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज झालाय. यावेळचा बॉल बॅटची क्षेत्ररक्षक आहेत, इथे मात्र थोडीशी चुकी झाली आहे. जोपर्यंत बॉल अडवतील तदवरती इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात वाचला. इकडे दर्शन डाकीला आपण जर पाहिलं तर जीवदान मिळालंय. मागच्या बॉल वरती 2 आल्यात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या 8च्या घरात पोहोचली आहे. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. इथे मनीष थोडासा नाखुश आहे, कारण त्याला माहिती आहे की एक धाव खूप महत्वाची आहे आणि ती धाव घेणं गरजेचं आहे. इथे सुद्धा आपण जर पाहिलं ना तर मागच्या बॉल वरती 2 आल्यात. सुमितने त्याच्या ग्रामीण संघासाठी जेवढी बॅटिंग चांगली केली नसेल ना, मी म्हणेन या लीग मध्ये तो अगदी चांगल्या रीतीने खेळला. यावेळचा स्लोवर वन ओळखून मारायचा प्रयत्न होता, शॉट फाईन लेग वरती खेळाडू तैनात आहे आणि आता मात्र इथे आपण जर पाहिलं तर या बॉल वरती छोटासा खेळाडू आहे, अगदी त्याचं वय वर्ष आपण जर पाहिलं तर 8 वर्ष हे त्याचं वय आहे आणि तब्बल आपण जर पाहिलं तर या बॉल वरती 4 धावा त्याने सेव्ह केल्यात.
जे अनेकांना जमत नाही ते त्यांनी केलंय. कारण हे क्षेत्र असं आहे ना इम्रान सर, इथे तुम्हाला क्विक उभं राहणं गरजेचं आहे, अन्यथा तो तिथे चौकार सुद्धा जातो. यासाठीच याच दरम्यान आमच्या विनंतीला सन्मान देऊन प्रेक्षकांमध्ये आम्ही प्रवीणजी ठाकूर यांना पाहतोय. सर दादा, तुम्हाला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपण इथे या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आलाय आणखीन एक आलाय चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. फ्रंट ऑफ दी विकेट खेळत असताना 4 धावा. नीचे फुलकाबादी लागल्या. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावा येत आहेत सुमितच्या बॅट मधून येत आहेत. 2 चौकार. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर 2 डबल सुद्धा आल्यात. वैयक्तिक त्याने आतापर्यंत 12 धावा बनवल्यात 5 चेंडून मागे. यावेळचा बॉल शप्पल होऊन खेळायचं होतं. पडल्यानंतर बॉल आपण पाहतोय खाली राहिला आणि त्याचमुळे इथे बॅटर सुमितला या बॉल वरती बीट केलंय. छोट्याने अगदी चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 3 षटक अजूनही या इनिंग मधील बाकी आहेत. किशोरजी पाटील, कृपया आपण व्यासपीठावर या. 12 धावा. पहिलं षटक संपलंय आणि 12 आल्यात. अगदी चांगली धावसंख्या. प्रत्येक संघाला वाटतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठे फटके येवो आणि ते 2 मोठे फटके आलेत. षटकार नाही आलेत परंतु चौकार का होईना ते आलेत आणि त्यामुळे धावसंख्या 12 वरती चालली आहे. 12 धावा धावफलकावरती. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती मृण्मय गावंड आलाय. बाला याला मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. बालाच्या खात्यावरती हे षटक सोपवलंय. समोर दर्शन आहे आणि हे बॅटल आता पाहण्यासाठी इंटरेस्टिंग राहील. एका बाजूला आपण जर पाहिलं तर शुभा आशुरे संघाचा करता धरता दर्शन डाकी, तर दुसऱ्याच बाजूला आपण पाहतोय शुभा आशुरे संघामधील एक खेळाडू मृण्मय गावंड. याच्यावरती आता गोलंदाजीची धुरा आहे. मनीषने अगदी आपण जर पाहिलं तर त्याला आपल्या संघामध्ये ऍज अ बॉलर किंबहुना त्याच वेळेला एक ऑलराऊंडर म्हणून समाविष्ट केलंय आणि ज्या रीतीने त्याला समाविष्ट केलंय ना, आता या मॅच मध्ये खूप निर्णायक राहील त्याचा इथून हा स्पेल. धावा येणं गरजेचं आहे. 12 झाल्यात. दर्शन डाकी समोर आहे. जास्त वेळ घेऊ नका मनीष, कारण नंतर तुम्हालाच ती कठीण परिस्थिती येऊ शकते. पहिला बॉल या षटकातील. पहिलाच बॉल बॅटची ए चेंडू बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर. दन 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 करत असताना चौकार. वरती नेऊ शकते. 1 सेकंड गाडी जाऊन द्या. पुन्हा एकदा विनंती करेन मॅच सुरू करायची. थांबा थांबा. धावफलकावरती 16 झाल्यात. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. मागच्या बॉल वरती मनीषने थोडीशी चुकी केली आणि त्यामुळे तो चौकार बिहाइंड द विकेट आलाय. 16 झाल्यात धावफलकावरती. यावेळचा हा बॉल इथे मात्र ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोळीच्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने धावतोय परंतु जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोवरती 2 धावा या बॉल वरती भेटतात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या 18 वरती पोहोचते. 18 धावा. आयुष यांनी हा चेंडू इथे मात्र अडवलाय. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी स्क्वेअर कट करायचं होतं. बॅटची एज चेंडू विकेट किपरच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला. दर्शन डाकीचा खेळ या मॅच मध्ये इथे मात्र संपलाय. ठोक डीजे. सरपंच शैला रवींद्र पाटील पुरस्कृत आरोही 11 हाशिवरे या संघाचे संघ मालक आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर कॅप्टन सुद्धा म्हणत असतील बाला बाला बाला
कारण त्याने विकेट घेतली आहे. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. दर्शन डाकीला आपण पाहतो मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. या बॉल वरती विकेट आली आहे आणि ती महत्वाची विकेट आहे. एक ब्रेक थ्रू हवा होता आणि तो ब्रेक थ्रू आपण पाहतो इथे दिलाय. चला फास्ट खेळायचा आहे आणि या वेळचा बॉल आल्या आल्या आडवा पाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक काय एफर्ट्स दिले तिथे. अगदी आपण जर पाहिलं तर सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर चैतन्य यांच्या माध्यमातून हा चेंडू इथे मात्र अडवला गेला. जितकीच क्वालिटी त्यांच्या त्या व्हिडिओ मध्ये असते ना तितकी क्वालिटी इथे मात्र त्याने फिल्डिंग करत असताना मागच्या 2 मॅच मध्ये दाखवली आहे. आपण क्वालिटी नाही आपण व्हिडिओ नाही तर क्वालिटी देतो असं नेहमी तो म्हणतो आणि इथे सुद्धा त्याने क्वालिटी दिली. क्वालिटी फिल्डिंग मैदानामध्ये तो दाखवतोय. मागच्या बॉल वरती आपण पाहतोय इथे तब्बल 3 धावा त्याने सेव्ह केल्यात. चांगला फटका होता. धावा संख्या 1 ने मात्र पुढे सरकली आहे. 19च्या घरात पोहोचली आहे. यावेळचा फुल टॉस आडवा पाटने उडवलाय. चैतन्य चेंडू खाली. आता कॅच इथे मात्र त्याने पुन्हा एकदा पकडली आहे. फलंदाज क्रमांक 2 सुमित छोट्या मैदानात मैदानामध्ये पाठवा. विनंती असेल बॅटिंग करणारा संघ वागेश्वर अशिवरे आपल्याला विनंती आहे. एक्स्ट्रा बॅटर सुद्धा अजून एक मैदानामध्ये पाठवून ठेवा. नवीन बॅटर मैदानामध्ये शुभा अशिवरे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू अमित. शुभा अशिवरे मुकलाळी या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय अमित मैदानामध्ये आला. नवीन बॅटर अमित मैदानामध्ये येतोय. यावेळचा फुलटॉस बॉल मनीष मात्र चुकांचा तो बांध फुटतोय. आणखीन एक बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 23 वरती पोहोचली आहे. 23. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुद्धा इथे संपलाय. धावा या षटकामध्ये आल्यात. 2 चौकार आलेत. बिहाइंड द विकेट या अगोदर दर्शनच्या बॅट मधून चौकार झाला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बाईकच्या साह्याने या बॉल वरती या चौकार आला आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 22 वरती. वाईट बॉल आला काय? नाही ना, ओव्हर झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती सिंगल, 5व्या बॉलवरती विकेट, 6वा बॉल 22चा चौकार. असं 6 चेंडू मात्र संपले. याच दरम्यान आमच्या विनंतीला सन्मान देऊन सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी आशिवरे प्रीमियर लीगच्या वतीनं अर्थात आम्ही आशिवरेकर चषक पर्व 2 यामध्ये सन्माननीय किशोरजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण दादांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं इथे करावा. पहिलाच बॉल इथे व्यासपीठावरती अर्थातच आपण जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक आवाज आला 6 आणि तसाच बॉल आपण पाहतो फेकून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून संकल्प मात्रेच्या बॅटमधून आलाय. हा सिक्सर. ठोक डीजे. आडवा बाटने खेळला गेलेला स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलकावरती आता जर लक्ष टाकलं तर 29 झाल्यात. आणखीन एक ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न इथे मात्र अपयशी. चैतन्य चेंडू खाली पोहोचलाय. पुन्हा एकदा झेल पकडलाय. आणखीन एक बॅटर. संकल्प मात्रेचा खेळ या मॅच मध्ये संपलाय.
गाणी वाजवले ना त्याच्या उलट आपण बोलूया. चैतन्य जिंकू कशी मॅच आम्ही तुझ्या विना रे. कारण 2 कॅच त्याने पकडल्यात, महत्वाच्या 2 झेल पकडल्यात आणि महत्वाच्या 2 झेल पकडत असताना महत्वाच्या बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय प्रज्वल आलाय. प्रज्वल नवीन बॅटर मैदानावरती. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चैतन्य चेंडूवरती पोहोचतोय परंतु आता नाही. एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावरती चढवलं ना की तो हरभऱ्याचा झाड नेहमी मोडतं. हेच इथं पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या बॉल वरती चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावफलकावरती 33 झाल्या. 33 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारायचा होता. क्षेत्ररक्षक चुकलाय परंतु बॉल थांबणार नाहीये. सलगच्या दुसऱ्या बॉल वरती दुसरा 4 4 4 4 4 चौकार. आणि धावसंख्या होईल किती हा प्रश्नचिन्ह गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच शैला रवींद्र पाटील पुरस्कृत आरोही 11 हा शिवरे या संघाच्या पाठीराख्यानं नक्की पडलाय. कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 झाल्यात. यस. याच दरम्यान सन्माननीय प्रवीण भारत ठाकूर यांच्या माध्यमातून या आशिर्वाद प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेसाठी 1001 रुपयाचं मानधन लाभतंय. आर्थिक सहाय्य प्राप्त होत आहे. प्रीमियर लीगच्या वतीनं आशिर्वाद ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. आडवा बाटने खेळला गेलेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून अमित चपाट मधून आलाय फटका. सिक्सर. टोकनीचे. पहिल्याच बॉल वरती षटकार आला. धावसंख्या 45 वरती पोहोचली. लगातार 3 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेश याला नक्की दिलं जाईल. परंतु इथे अमित सांगतोय विकेट नाही, मी लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकेन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा खराब कामगिरी, याही मॅच मध्ये कल्पेश खराब कामगिरी करतोय. लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार. धावसंख्या धावफलकावरती 51. 50 अप. तुकडीचे. लगातारचे 2 बॉल येथे मात्र अमितने मैदानाच्या बाहेर धाडलेत. धावसंख्या 51 वरती पोहोचली आहे. विकेट 3 परतल्यात परंतु
एक्कावन्न धावा धावफलकावरती लागल्यात. 51 झालं धावफलकावरती. पुन्हा एकदा कल्पेश चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा बॉल सोडून दिला कारण ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. या वाईटच्या साहाय्याने धावसंख्या 52 वरती पोहोचेल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये वाईड हा बॉल वाईटच असतो कारण समोरच्या संघाला दिलेली अवांतर स्वरूपाची धाव तितकाच वेळ तितकाच टप्पा ऍडजस्ट करावा लागतो आणि तेच इकडे घडलंय. वाईड बॉल आलाय. 52 झाल्यात धावफलकावरती. यावेळचा आणखीन एक बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. षटकार. फटकेबाजी या शेवटच्या षटकामध्ये राहिली आहे. 3 षटकार आले. 4 बॉल मध्ये 18-19 धावा इथे आतापर्यंत खर्च केल्यात. पहिल्या 2 बॉल वरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार. 19 आल्यात. आणखीन किती येतील? आणखीन एक. फंटास्टिक बॅटिंग बाय अमितच्या बॅट मधून आलाय आणखीन एक लगातारचा दुसरा. अमित ठोकतोय षटकार. मैं कहती हूँ हकीकत मुझे सजा देती है. ख्वाहिशों का मैं कहती हूँ हकीकत मुझे सजा देती है. आसान चीजों का शौक नहीं मुझे. क्रिकेट के बीच मैदान में आने वाली यही मुसीबतें अमित मोकल को बड़ा मजा देती है. धावफलकावरती धावा 64 लागल्यात. 64 रन्स ऑन स्कोर कार्ड. 64 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये 25 धावा आतापर्यंत अमितने ठोकल्यात. बॅटिंग राहिली आहे या मैदानावरती. शेवटचा बॉल आहे. आणखीन एक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला सुद्धा टाटा बाय बाय करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 70 धावसंख्येचं मोठं आव्हान, 71 धावसंख्येचं मोठं आव्हान दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला भेटेल. अगदी आपण म्हणतो ना सिलेबसच नव्हता. ज्या पेपरचा तो पेपर यावा आणि ते दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं. आदल्या दिवशी अभ्यास करावा इंग्रजीच्या पेपराचा आणि दुसऱ्या दिवशी बोर्डामध्ये जाऊन आपण जर पाहिलं तर पेपर यावा मराठीचा. असं दृश्य मैदानावरती घडलंय. अमितच्या बॅटिंगचा अभ्यासच मनीष मोकल यांनी केला नव्हता आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर अमितच्या बॅट मधून तब्बल शेवटच्या षटकामध्ये 5 षटकार इथे मात्र आलेत. वैयक्तिक 31 धावसंख्येची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याने धावसंख्येला नेलंय 70 पार. 71 धावा धावफलकावरती लागल्यात. आता जिंकण्यासाठी 72 बनवायच्या आणि या दुसऱ्या सत्रामध्ये 72 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी घेऊन चालतोय या पुढच्या मॅचची कहाणी इम्रान भाईजान यांच्या जुबानी. ओव्हर टू यू इम्रान सर. थैंक यू सो मच. तो सबसे पहले हमें सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है हशिवरे प्रीमियर लीग 2026. आम्ही हशिवरेकर चषक न स्वार्थासाठी न पैशासाठी न राजकारणासाठी ही स्पर्धा फक्त आणि फक्त हशिवरेकरांच्या विकासासाठी एकजुटीसाठी. तो फिर से एक बार चलते हैं पहले सत्र में क्या तोड़फोड़ बल्लेबाजी की. बल्लेबाज अगर देखा जाए तो अमित शानदार बल्लेबाजी करते हुए नजर आए और जहां पर अगर देखा जाए तो गेंदबाज कल्पेश पाटिल के ऊपर छक्कों की बौछार करते हुए. पर क्या ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. बैटर मनीष मोकल और उनका साथ देंगे शुभम. ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज इनिंग की शुरुआत करने के लिए शुभम और मनीष ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी.
24 गेंदे 71 रनों का टारगेट सेट किया है। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद पे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। क्या यहाँ पर हौसला बुलंद किया जाएगा? हम देख रहे हैं पेविलियन में मोहित टाकी, कैप्टन कूल, स्माइल देखिए चेहरे पर। प्रीति जिंटा जिस तरह से स्माइल दे दी है उसी तरह से मोहित टाकी कैप्टन है और कप्तानी पारी उन्होंने पिछले मैच में कर कर दिखलाई। आयशा भाभी के हीरो जरूर मोहित टाकी। ऐसी जानकारी हमें मिली है, हमें पता नहीं है। तो चलते हैं मैदान पर। 24 गेंदे 71 रनों की जरूरत है। एक शानदार मैच, एचपीएल का थरार। क्या फिर से एक बार जिस तरह से अमित ने तोड़फोड़ बल्लेबाजी की, क्या प्रत्युत्तर उसी तरह से किया जाएगा? गेंद को यहाँ पर जरूर चेक करते हुए मनीष मोकल, बर्थडे बॉय। गुल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक। और मनीष मोकल, आपको हमारे तरफ से जन्मदिन मुबारक। पर आज जन्मदिन का तोहफा अपने टीम के लिए देना होगा, अपने संघ मालक के लिए देना होगा। पर क्या कामयाब होगे? क्योंकि लक्ष्य बड़ा किया है। विराट स्कोर खड़ा करते हुए 70 रन, 71 रनों की चुनौती, गेंदबाजी के लिए संकल्प। पहली ओवर की जिम्मेदारी पावर प्ले के ओवर में। पहली गेंद अक्रॉस द लाइन, तेज तर्रार। यहाँ पर पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश की थी पर उस कोशिश में नाकामयाब, डॉट गेंद जाते हुए। क्योंकि उन्हें पता है पावर प्ले के ओवर में रनों की प्राप्ति करनी है। जिस तरह से कल्पेश पाटिल की आखिरी ओवर में 35 रन जुड़ा लिए थे बल्लेबाजी करने वाली टीम वागेश्वर हशिवरे टीम। तो फिर से एक बार संकल्प, इस बार भी स्टॉपिंग। संकल्प के हाथों में गोल्डन डक का चश्मा पहनकर बल्लेबाज बैक टू द पेविलियन। तेरे का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। शिवरे टीम के संघ मालक मनीष पाटिल खुश होंगे क्योंकि यहाँ पर पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सफलता हासिल करते हुए गेंदबाज मनीष पाटिल। मनीष यानी इच्छा, और आज मनीष की जो इच्छा थी उसे जरूर साकारने की कोशिश कर रहे वागेश्वर हशिवरे टीम के गेंदबाज। संकल्प, अच्छी गेंदबाजी होती हुई 71 रनों का टारगेट सेट किया है न्यू बैटर मैदान पर। मुर्मे उर्फ बाला, जिन्होंने गेंदबाजी में शानदार कर डाला। आशु हमारे डीजे, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। फिर से एक बार ऑन साइड में खेल कड़ी बड़ी, क्या तोड़ने की कोशिश। 30 यार्ड सर्कल का फायदा उठाते हुए बैटर मुर्मे उर्फ बाला डीजे। फिल्म का ये गाना हमारे डीजे ने जरूर सुनाया। मैं से मीना से न साकी से दिल बहलता है मेरा चौके के आ जाने से। चौवा आया पहली गेंद पर, बाला झुकेगा नहीं साला, और इस बार छक्का ठोक डाला डीजे। और मरहूम दिव्या भारती पिक्चराइज किया हुआ विश्वात्मा फिल्म का ये गाना, और छक्के के साथ 12 ने यहाँ पर 10 रन कर डाला। शानदार बल्लेबाजी, पहली गेंद का सामना किया, चौका लगाया, दूसरी गेंद पर छक्का लगाने के बाद 10 रन स्कोर कार्ड पर। 4 गेंदें हो चुकी स्कोर कार्ड पर 10। शानदार बल्लेबाजी, इसी तरह से प्रतिकार करना है बाला और मनीष मोकल। आने वाली 20 गेंदें 61 रनों की आवश्यकता है। इसे एक बार देखिए, बड़ी क्या तोड़ने की कोशिश, फील्डर है वहां पर 1 रन पर ही संतुष्ट मनीष मोकल होंगे क्योंकि उन्हें पता है 30 यार्ड सर्कल का फायदा उठाना है।
एक रन के साथ हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शामी, जिन्होंने पिछले साल हमें वर्ल्ड कप जिताया था। एक विकेट टेकर गेंदबाज मोहम्मद शामी, जर्सी नंबर 11। संकल्प फिर से एक बार गेंदबाजी करते हुए, इस बार बड़ा स्ट्रोक, मनीष मोकल बर्थडे बॉय, गेंद सीमा पार, गिली गिली अम्बा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, षटकार डीजे। और वो बटे मास्टर 9 सेकंड पर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट मनीष मोकल, छक्के के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है ईशानी की भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत। किसके लिए होगा खतरा, क्योंकि 71 रनों का टारगेट अल्टी पल्टी 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके। 71 रनों की जरूरत है, आने वाली 18 गेंदें हमारे गुणलेखक जी बतलाएंगे। 54 रनों की जरूरत, 18 गेंदें 54 रनों की आवश्यकता है। प्रति षटक अगर देखा जाए तो 18 के औसत से यहाँ पर बल्लेबाजी करनी है। 17 रन बनाए। फिर से एक बार गेंदबाजी के लिए अमित, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, वही बल्लेबाज गेंदबाजी करने के लिए तैयार मुर्मय उर्फ बाला। बाला ने जरूर आते हुए अपने छक्का चौवा लगाकर अपने संघ मालक को बता दिया है, जो ऑक्शन बोली में ऑक्शन प्रक्रिया पर बोली लगी, उस बोली को उन्होंने साबित कर दिया है। शॉट एंड पुल सक्सेसफुल। एक कंटेनर 3 टम गेंद जाएगी, 3 टपा के टम सीमा रेखा के पार, षटकार। जरूर पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत करने के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है 23, एक विकेट के नुकसान पर। अभी यहां पर कहा जाएगा मुश्किल में डाल दिया है, करे तो क्या करे। कभी खुशी कभी गम देने वाला ये खेल क्रिकेट, कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला। इस तरह का क्रिकेट हशिवरे प्रीमियर लीग 2026 पर्व दूसरे। अमित गेंदबाजी करते हुए फिर से एक बार बाला के लिए, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, बल्लेबाज ओयूटी आउट, डीजे आशू। यहाँ पर जरूर करना होगा और उसके लिए यहाँ पर खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। नीलेश ठाकुर सर, खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है। हम वो हैं जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है, क्योंकि मुश्किल में टीम थी, बल्लेबाजी करते हुए 5 छक्के लगाए, और अभी मुश्किल में टीम थी और गेंदबाज बैटर स्पीड अप करा, तुम्हालाच उशीर होणार आहे, याचं लक्ष घ्या। जरूर एक बॅटर अजून एक्स्ट्रा पाठवा मनीष मोकल प्लीज, तुम्हाला त्रास होणार आहे, प्लीज सहकार्य करा, कारण ही आपली गावाची स्पर्धा आहे। कोणी जिंकू द्या कोणी हारू द्या, हशिवरे जिंकणार आहे, गावच जिंकणार आहे, हशिवरे जिंकणार आहे। तो जरूर यहाँ पर स्पीड अप करे प्लीज। तो जरूर यहाँ पर गेंदबाजी की मैं तारीफ कर रहा था। तो जरूर फिर से एक बार विकेट का बदल, पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर गेंदबाज अमित ने कमबैक किया। स्कोर रुका हुआ 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। मनीष पाटिल संघ मालक यहाँ पर चिंतित है। ओके जवाब है अलीबाग के जूनियर विराट कोहली। ओहो, डोकरा डोकरी कवट्याचा बोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी, जीवन दान देते हुए यहाँ पर बल्लेबाज आयुष। फिर से एक बार अमित गेंदबाजी करने के लिए तैयार, स्कोर कार्ड पर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइक एंड पर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट बर्थडे बॉय। आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा
करेंगे सामना तूफान का, और वो तूफान मनीष मोकल आज इस मैदान पर कई इस पारी में जीत दिलाने में कामयाब होंगे। ओहो, डब्बे में डब्बा, डब्बे में किक, घुटना टेक और षटकार देख, गेंद सीमा पार, षटकार। इमरान बुखारी, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद गणेश जी मोकल सर, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। स्कोर जहां पहुंचा है 30 रन, 41 रनों की जरूरत जीतने के लिए, 14 गेंदें 41 रनों की जरूरत, अल्टी पल्टी। फिर से एक बार शॉट और पुल, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, गुल यहाँ पर टीट फॉर टैट डीजे। लगाने के बाद बर्थडे बॉय आज इस मैदान पर 36 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार बल्लेबाजी। 35 रनों की जरूरत है, टीट फॉर टैट। ओहो, हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए संकल्प ने खाए कांदा पोए, गेंद सीमा पार, चौकार डीजे। जरूर 12 गेंदे 31 रनों की जरूरत के मैच हाई वोल्टेज है, क्योंकि जिस तरह से अमित ने बल्लेबाजी की उसी तरह से यहाँ पर मनीष मोकल के बल्ले से छक्कों का पाड़ा यहाँ पर नजर आया। गणेश जी मोकल सर, आपका भी मैं तहे दिल से आभार, जिनके तरफ से मुझे 500 रुपए, दर्शन जी डाकी सर इनके तरफ से 500 रुपए, और सम्मानीय आदरणीय आतिश जी पाटिल सर इनके तरफ से 200 रुपए। मैं सभी देने वालों का तहे दिल से आभार। प्रीतम जी पाटिल 1300 रुपए हो गए। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए गेंदबाज, 12 गेंदे 31 रनों की जरूरत, एक शानदार मैच, 4 ओवर का मैच है, क्वालिफाई होने के लिए पर 12 गेंदे 31 रनों की जरूरत। कैच छूटा पर उसके बाद कैच के बाद वो परिवर्तन हमें नजर आया। दर्शन ढाकी गेंदबाजी के लिए आते हुए 12-31, पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, ऑप्शन अंपायर का इशारा वाइड का आता हुआ एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 41। 12 गेंदे 30 रनों की जरूरत, 12 गेंदे और 30 रनों की आवश्यकता है। इस बार शानदार कैच, लाजवाब, थर्ड मैन की दिशा में फील्डर देव ने कोई गलती नहीं की, विकेट का बंधन, बल्लेबाज आउट, डीजे आशु। बॅटर फास्ट मागवा, तुम्हालाच उशीर होणार आहे, त्यामुळे प्लीज। शानदार कैच लपका वहां पर फील्डर अगर देखा जाए, 2 बैटर पाठवा लगेच। बैटर धावा, बैटर मैदान पर सिद्धेश आते हुए, जरूर इक्वेशन बदलता हुआ विकेट प्राप्त करने के बाद दर्शन ढाकी क्या इस मैदान पर कंजूसी गेंदबाजी करेंगे, क्योंकि अगर देखा जाए तो 41 रन 3 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए अभी भी 30 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच काटने की टक्कर आज इस प्रतियोगिता में। फिर से एक बार गेंदबाजी के लिए करने दर्शन,
सेकंड पर लेफ्टी बैटर, इस बार बड़ा स्ट्रोक की दबाव में फील्डर छोटिया, और छोटिया ने काम किया है बड़ा विकेट प्राप्त करते हुए डीजे। जीतने के लिए 30 रनों की जरूरत। न्यू बैटर मैदान पर कल्पेश पाटिल, जीस के गेंदबाजी के ऊपर प्रतिकार किया था अमित बल्लेबाज ने, वही प्रतिकार फिर से एक बार खर्च करना होगा। टीट फॉर डेट, 10 गेंदें 30 रनों की जरूरत, आने वाली 10 गेंदें 30 रनों की आवश्यकता है। दस गेंदें 30 रनों की जरूरत। जो खर्च किए हुए कल्पेश पाटिल अपने रन है ना, वही यहाँ पर प्राप्त करना है। दर्शन डाके गेंदबाजी करने के लिए तैयार फिर से एक बार। ओहो, शानदार गेंद, टप्पा गिरने के बाद अंदर आते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में। हर एक डॉट गेंद यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाएगी, हर एक डॉट गेंद यहाँ पर आत्मविश्वास लो करेगी। इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों, कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं। रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते। पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते, और अंधेरा होते आ रहा है, अभी रास्ता ढूंढना है तो पंछियों की तरह चमकना होगा। इस बार वाइड स्पिन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग। मनीष मोगल को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने पास रखनी होगी, क्योंकि उन्हें पता है इस मैच को जीतना है ना, तो ज्यादा से ज्यादा स्ट्रोक अपने बल्ले से आएंगे। स्कोर जहां पहुंचे 42 रन, 4 विकेटों के नुकसान पर। 8 गेंदें 29 रनों की जरूरत, आने वाली 8 गेंदें 29 रनों की आवश्यकता है। मनीष मोगल जब तक मैदान पर है तब तक मैच ऑन है, क्योंकि बर्थडे बॉय पहले मैच में नाराज किया, दूसरे मैच में मैच का खिताब प्राप्त किया। इस मैच में किस तरह की बल्लेबाजी करेंगे, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम और बल्लेबाजी करने वाली टीम। 9 गेंदें 8 गेंदें और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। 8 गेंदें 29 रनों की आवश्यकता। दर्शन डाकी, मनीष मोगल आमने सामने। ओहो, और पिच गेंद, हेलीकॉप्टर लगाया 2 खिलाड़ियों के बीच में, गेंद ट्रैवल होती हुई दंदनाती बाउंड्री लाइन के पार। मनीष मोगल का फटका 440 का झटका देते हुए चौकार। डीजे आवश्यकता है। 7 गेंदें 25 रनों की जरूरत। क्या होगा इस गेंद के ऊपर, मनीष मोगल के दिमाग में क्या चल रहा है, 1 रन लेंगे या बड़ा स्ट्रोक लगाएंगे। 1 रन लेंगे तो स्ट्राइक अपने पास रखेंगे, और बड़ा स्ट्रोक लगाएंगे तो रनों की प्राप्ति ज्यादा होगी। यही रणनीति, यही स्ट्रैटेजी दिमाग में चलता हुआ मनीष मोगल बर्थडे बॉय। और इस बार देखिए अच्छा स्ट्रोक लगा दिया है वाइड स्पीड की दिशा में। पर नहीं, मनीष मोगल स्ट्राइक अपने पास रखेंगे, और 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा 47। जीतने के लिए 6 गेंदें 24 रनों की जरूरत, 6 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, बल्लेबाजी करने वाली टीम। 7 चेंडू 24 रन की आवश्यकता, 6 में 4 बड़े स्ट्रोक लगाने हैं। नो टीम मीटिंग, ऑफिशियल अंपायर प्लीज कोऑपरेट करें। नो टीम मीटिंग। 7 चेंडू 24 धावे की आवश्यकता, आने वाली 6 गेंदें 24 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए वेदांत जिन्होंने पिछले मैच में 26 रन खर्च किए थे, अभी इस मैच में 24 रन डिपेंड करने हैं। मुझे भी स्टैंडिंग पोजीशन में आना पड़ेगा, क्योंकि मैच उसी तरह का कुशल है। 6 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक एंड पर मनीष मोगल शानदार बल्लेबाजी करते हुए नीचे 22 रन पर, अभी भी स्ट्राइक एंड पर बैटर मनीष मोगल। 6 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। अशिवरे प्रीमियर लीग का ये थरार, जहां पर नजर जा रही है वहां पर प्यारे दर्शक और मैदान पर इंटरटेनमेंट होता हुआ। वेदांत की मम्मी भी मैच देख रही है, क्या आशीर्वाद दिया है। ओहो, वेदांत का पहला गेंद डॉट। यहाँ पर मैंने पहले कहा था कि वेदांत की मम्मी भी मैच देख रही है,
आशीर्वाद देते हुए पहली गेंद डॉट, 5 गेंदें 24 रनों की जरूरत। तो फिर से एक बार 5 गेंदें 24 रनों की आवश्यकता, दिल की धड़कने माधुरी दीक्षित की तरह। फिर से एक बार शानदार गेंद, लाजवाब। अभी 4 गेंदों में 4 छक्के लगाने होंगे। उकला तो चुकला और ठोकला तो जिंकला। मनीष मोकल या फिर वेदांत, वेदांत या मनीष मोकल, ये दोनों खिलाड़ियों में चुरस मुकाबला। ओहो! पिछले मैच में मैंने वेदांत को काफी कुछ कहा था, वेदांत चुकीला माफी नहीं, और वेदांत ने इस मैच में जरूर अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए मनीष पाटिल यहाँ पर खुश होते हुए। 3 गेंदें 24 रनों की जरूरत, 3 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। और इस बार बड़ा स्ट्रोक फील्डर है, ये पब्लिक है, ये सब जानती है। ठोको डीजे। दो गेंदें 24 रनों की आवश्यकता है। मनीष पाटिल सर भी खुश, सभी टीम के सहकारी खुश। डॉट गेंद, औपचारिकता, और इसी तरह से मैच जीतते हुए देखा जाए तो टीम वागेश्वर हशिवरे कांग्रेचुलेशन। और इस मैच का मैच मिस्टर अमित लवकर या. अमित विनंती असेल कारण का सामना संपलाय, नंतर गाणं लागेल. 31 धावा केल्या आणि 1 विकेट घेतली. मॅच चा पुरस्कार अमित गाणं डीजे आशू.